आज 8 मार्च 2026 आज जागतिक महिला दिन जगभरात साजरा केला जातोय. महिला दिन महिलांच्या ताकदीचा आणि अस्तित्वाचा उत्सव म्हणूनही देशभरात साजरा केला जातोय. जगातही या उत्सवाकडे महत्वाचं योगदान म्हणून पाहिलं जातं. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर 1908 मध्ये न्यूयॉर्कच्या कामाचे तास कमी करणे यासाठी न्यूयॉर्क आणि मतदानाचा अधिकार या मागणीसाठी केलेल्या आंदोलनातून या दिवसाची सुरुवात झाली होती. तसंच उद्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे. त्यांच्या जन्माचंही याच सातारा जिल्ह्यातील त्यांचा जन्म आहे. त्यांनीही महिलांच्या शिक्षणाची बीजे पुण्यातील भिडेवाड्यात रोवली होती. कदाचित सावित्रीबाई नसत्या तर आज महिलांना व्यासपीठ उपलब्ध झालं नसतं, स्त्री शिक्षणाची संधीही मिळाली नसते. विविध क्षेत्रात त्या नसत्या तर स्त्रिया चमकल्या नसत्या. दुसरीकडे पाहायला गेलं तर देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ज्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती आहेत, त्या अशाच पद्धतीने त्याही महिलाच आहेत. अशाच पद्धतीनं महिला आज पाहायला गेलं तर पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्याच पद्धतीनं आपल्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूजमध्ये एक तशाच पद्धतीचं उत्तम उदाहरण म्हणजे वडूजमधील छोट्याशा खोलीमध्ये 2018 साली एक कापड उद्योग सुरू केला होता. त्याचा आज शिवानी साडीच्या रूपाने वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या सौ दीपाली चंद्रशेखर गोडसे आहेत. आज महिला दिनाच्या निमित्तानं आपला सातारा न्यूज त्यांच्याशी स्त्री जीवनाचा यशस्वी प्रवास या भागातून जीवन प्रवास त्यांचा जाणून घेणार आहे. आपल्याशी बोलण्यासाठी आता स्वतः दीपाली चंद्रशेखर गोडसे आपल्यासोबत आहेत. त्यांच्या शिवानी साडीच्या माध्यमातून ज्या साड्या एक्सपोर्ट होतात त्या सातारा जिल्ह्यासह राज्यात आणि देशासह परराज्यातही एक्सपोर्ट होताना पाहायला मिळत आहेत. आणि एक साडी विक्रेत्या म्हणून त्यांनी नाव कमावलेलं आहे. आणि एक स्त्रीसाठी म्हणजे स्त्रीसाठी त्या एक उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या कष्टाच्या जोरावर ज्या त्यांनी आज उत्तम असं यशाचं शिखर गाठलेलं आहे, ते आज आपल्यासाठी नक्कीच प्रेरणादायक ठरणार आहे. आजच्या जो जागतिक महिला दिन आहे त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि सातारा न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही एक घरातून एक छोट्याशा खोलीतून 2018 साली जो व्यवसाय सुरू केला होता त्याचं रूपांतर आज शिवानी साडीज मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर आज तुम्ही शॉप सुरू केले आणि महिलांसाठी जी प्रेरणा दिलेली आहे, आज पाहायला गेलं तर महिलांमध्ये व्यासपीठ उपलब्ध होताना दिसत नाही आपल्याला. तर तुम्ही एक त्या महिलांसाठी एक उत्तम उदाहरण दिलंय की जर इच्छाशक्ती असेल आणि संघर्षशील स्वभाव असेल तर कोणत्याही परिस्थितीवर, खडतर परिस्थितीवर मात करून तुम्ही यशस्वी होऊ शकता हे तुम्ही दाखवून दिलंय. तर शिवानी साडीची तुम्ही स्थापना केली आहे. हजारो महिला तुमच्याकडे येतात आणि तुमच्या साड्या देशात आणि परदेशातही जाताना आपल्याला पाहायला मिळतात. तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? हो सर, प्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव सौ दीपाली चंद्रशेखर गोडसे आणि मी सातारा न्यूज चॅनलची खूप आभारी आहे. त्यांनी सर्वसामान्यांच्याही कलागुणांना वाव देऊन आज आमच्यासारख्या सामान्य महिलांच्या कर्तृत्वाला झळाळी देण्यासाठी आम्हाला सर्वांसमोर प्रेझेंटेशन देण्याची संधी दिली. त्यासाठी मी आपले खूप आभारी आहे. तर सर हो, अगदी लहानपणापासूनच मला काहीतरी करण्याची जिद्द होती आणि आपणही काहीतरी केले पाहिजे. मग माझं माहेर बारामतीकडे, तर तिकडे मी शाळा शिकत असताना मी खूप वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि त्यावेळी मला स्वतःला बरेच असे अनुभव आले की ज्यातून मी स्वतः स्ट्रॉंग आणि खमकी होत गेले. त्यानंतर लग्नानंतर जेव्हा मुलं मोठी झाली, काही वर्षानंतर मुलं मोठी झाल्यानंतर असं आतून एक जिद्द होती की काहीतरी केलं पाहिजे आणि ती जिद्द मला सारखी खुणावत होती की मी काहीतरी सुरुवात केली पाहिजे. माझ्यातही ते स्किल आहे की मी काही करून दाखवायचंय. आणि मग 2018 साली मी तो संकल्पच केला की नाही, आता गप्प बसायचं नाही. ऑलरेडी लेट झालेलं आहे, पण आपण सुरुवात करूया, आपल्याला नक्कीच यश मिळेल. आणि ह्या महत्वाकांक्षी स्वभावाने
मला शिवानी सारी चालू करण्याचा एक हेतू होता, तो पूर्णत्वास गेला माझा. तर महिलांना एक व्यासपीठच मिळत नाही अशी चर्चा सुरू असते किंवा महिला ते बोलून दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु तुम्ही ते व्यासपीठ तयार केलंय आणि आज प्रत्यक्षात तुम्ही तो व्यवसाय सक्सेसफुली करून दाखवला. काय सांगा? हो सर, हेही तितकंच खरं आहे, कारण महिलांना व्यासपीठ मिळत नाही असं नाही, पण सर्वसामान्य महिलांना ते मिळत नाही. आणि यामागे कारण असतात की एक भीती असते मनात. काहीतरी नवीन सुरुवात करताना त्यांना ही शंका असते की मी हे करू की नको करू, जगासमोर जाऊ की नको जाऊ, आपल्याला कोण काय म्हणेल का. कोणतंही काम, मग ती नोकरी असू दे किंवा व्यवसाय असू दे, सुरू करताना ती मनातली आतली भीती असते, ती पहिलं पाऊल टाकू देत नाही. आणि तिथेच होतं की एक लिमिट पडतात, नाही बघू परत कधीतरी, आणि वेळ निघून जात राहते. पण मी कधीही माझ्या स्वतःवरती शंका नाही घेतली, संशय नाही घेतला की मी हे करू शकत नाही. तर मला आतून नेहमी ह्या गोष्टीचं होतं की मी जे करेल ते मी नक्कीच त्याच्यात यशस्वी होईल. आणि पहिल्यापासून माझ्यात असा एक गुण होता की एखादं काम करायला म्हणलं तर ते परफेक्ट आणि चांगलं पूर्ण करायचं. आणि त्यामुळं मला ह्या व्यवसायात पदार्पण केल्यानंतर जे काही करत गेले त्यात माझ्या स्वतःच्या पॉझिटिव्ह ऍटिट्यूडमुळं ते साध्य होताना दिसायला लागलं. आणि मग आपोआप सर्व लोकांकडून मला खूप छान असे कमेंट्स मिळायचे की दीपाली तू कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत. मग त्यात भरपूर साऱ्या लोकांचा खरीचा वाटा आहे. जसं की आपण यशस्वी होत नसतो तर आपण अशा लोकांमुळं यशस्वी होतो जे आपल्याला नेहमी साथीला सपोर्टला असतात. मग त्यात आपलं पहिलं तर फॅमिली येते, त्यानंतर समाज येतो, नातेवाईक येतात, माहेरची लोक असतात, आणि सगळ्यात मोठा खारीचा वाटा ज्यांचा असतो तो म्हणजे मित्रमैत्रिणी परिवाराचा, ज्यांच्यामुळे आज आपण काहीतरी करण्याचा अजून उत्साह आपल्यात भरत असतो. तर या सगळ्यांमुळे आज 100% या व्यासपीठावरती मी बोलत आहे. मी त्यांना माझ्या असं नाही म्हणता येणार, माझ्या कर्तृत्वाचं भरपूर सारं श्रेय मी माझ्या फॅमिली, मित्रमैत्रिणी, समाज आणि माझे जे कस्टमर आहेत त्याने, आता असं सांगेल की ऑनलाईन कस्टमर, ऑनलाईन कॉन्टॅक्ट एवढे छान वाढलेले आहेत संपूर्ण भारतभरात. पहिले महाराष्ट्रापुरता लिमिट होता, आता भारतात गेलेले आहेत. आणि त्या सगळ्या गोष्टींचा सपोर्ट मग आज या व्यासपीठावर मी तुमच्यासोबत बोलत आहे. तर महिलांना ज्यावेळेस आपण समाजात जातो त्यावेळेस किंवा व्यवसाय सुरू करताना समाजाची भीती असते, लोक काय म्हणतील, हा महत्वाचा प्रश्न आज महिलांना सतावतोय. काय सांगा? हो सर, बरोबर आहे. आणि हा मुद्दा मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातील महिलांना खूप मोठा असतो, म्हणजे हा प्रश्न. कारण ज्यांना ऑलरेडी व्यासपीठ मिळालेले त्या महिलांना प्रॉपर सगळीकडून सपोर्ट असतो. पण आम्ही फक्त ज्या मध्यम कुटुंबातल्या किंवा गरीब कुटुंबातल्या त्या गोष्टीचा विचार आधी मनात इतका करत असतो की आम्ही हे करू शकू का नाही. समजा मी हे करायला गेले तर मला समाज काय म्हणेल, मला घरातले लोक सपोर्ट करतील का नाही. पण ह्या सगळ्याचा विचार थोडासा बाजूला ठेवून, म्हणजे नकारात्मक किंवा निगेटिव्ह विचार न करता या ठिकाणी असं सकारात्मक विचार करायचा की मी हे चांगलं काम करते आणि ह्या चांगल्या कामातून मी नक्कीच चांगला माझं स्वतःचं नाव कमवून कर्तृत्व करून दाखवेन. मी ज्या लोकांची मला भीती वाटते त्याच लोकांना मी काहीतरी याच्यातून नक्की 100% माझ्या उदाहरणातून चांगलं कर्तृत्व करून, कष्ट करून, मेहनत घेऊन यशस्वी होऊन दाखवेन. आणि हा जर आपला स्वतःचा ठाम निश्चय असेल की नाही मी चांगलं करेन. आपण आता स्त्री पडते, पुरुषांना जास्त बंधनं नसतात, स्त्रियांना 100% बंधनं असतात, कारण त्याच्या मागे पण रिझन आहे, ते पण बरोबर आहे. पण आपण आपल्या लिमिट्स, मर्यादा सगळं सांभाळून जर त्या समोरच्या सिच्युएशनला त्या सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करून आपल्या योग्य भाषेच्या स्किलमधून ह्याच्यातून त्यांना आपण समजावून सांगू की हे मी करून दाखवेन, तुम्ही फक्त मला चांगला सपोर्ट करा. आणि असं बोलण्यासाठी जे थोडंसं एक डेअरिंग असतं, तर त्यासाठी आधी आपण निगेटिव्ह विचारातले बंद केले पाहिजे सर. जेव्हा आपण नकारात्मक विचार करतो तेव्हा ते तथास्तु होऊन ते गोष्ट सक्सेस होतच नाही. त्या जागी निगेटिव्ह रिझल्ट आहे, त्या जागी असा विचार करतो नाही मी करून दाखवेन, मी लोकांना पण कन्व्हिन्स करेन, घरातल्या बाहेरच्या, आणि कोणाला फार उत्तर देत न बसता शांततेत करून दाखवेन. रिझल्ट बोलला पाहिजे सर. आणि जेव्हा रिझल्ट बोलेल तेव्हा तुम्हाला ती भीतीच नाही राहणार किंवा तुम्हाला कोणाला उत्तरही द्यावं लागणार नाही. आपोआप त्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना समोर मिळून जाईल.
आता तुमचं माहेर एकंदरीत बारामती तालुक्यातलं सुजलाम सुफलाम तालुका आणि एकीकडं वडूर सारख्या ग्रामीण भागात ज्या ज्या त्यावेळेस पाण्याची मोठी कमतरता होती. मान आणि खटाव तालुका एकीकडे आपण पाहिलं तर सर्वात जास्त पर्जन्यमान असलेला तालुका आपल्या जिल्ह्यात महाबळेश्वर आहे. दुसरीकडे सर्वात कमी पर्जन्यमानाचा तालुका मान आणि खटाव पाहिलं जातं. कशी ऍडजस्टमेंट केली मग? सर, ऍडजस्टमेंट हा विषयच नव्हता. विकास कामं ही आत्ता झाली. आता मी जेव्हा बारामतीकडचे आहे असं सांगते, तेव्हा तो पूर्वीही पाण्याचा भाग होता आणि आता मी खटाव तालुक्यातले आहे. आता सिच्युएशन खूप बदललेलं आहे. कारण मी बारामतीकडची जरी असली तरी मी एका साध्या खेड्यातून आलेली आहे. तिथेही खूप अशी डेव्हलपमेंट नव्हती, विकास कामं नव्हती. इव्हन सर शिक्षणाचीही खूप गैरसोय होती. आणि आत्ताचे एवढा फास्ट विकास होत आहे, त्यामुळे आता आपण असं म्हणू शकतो की बारामतीवरून आलोय. पण आता वडूज पण काही कमी राहिलेलं नाही सर. खटाव तालुकाही आता पाण्याचा भाग झालेला आहे. पण त्यावेळी असा विषय होता सर की खेडेगावात होतो, शिक्षणाची गैरसोय झालेली होती, त्यामुळे शिक्षण बाहेर घ्यावं लागलं. आणि मुळातच माझं लग्न कमी वयात झालेलं होतं. इकडचं स्थळ आल्यानंतर मला तर काही पर्सनली वडूज सातारा फारसा माहित नव्हता. माहेरच्या लोकांना स्थळ आवडलं, कमी वयात लग्न झालं, इकडे आले. इकडे आल्यानंतर भरपूर सारे अनुभव आले, पण चांगले होते. आणि त्यावेळी तेवढा समज नव्हता लग्नाच्या आधी की वडूज आहे, सातारा आहे, मग सुकाळ दुष्काळ असं काही नव्हतं. घरातल्या लोकांनी चला स्थळ आलंय करा म्हटलं की लग्न केलं. ऍक्सेप्ट एव्हरीथिंग असं. तर अशा प्रकारे बारामतीकडून वडूजकडे लग्न करून आलेले होते. आणि ते डोक्यात पण नव्हतं सर की इकडे दुष्काळी भाग आहे वगैरे असं. ते लोक बोलतात, तो एक चर्चेचा मुद्दा असतो. लोक चांगले मिळाले, स्थळ चांगलं होतं, लग्न होऊन गेलं. आता महत्वाचा विषय म्हणजे गैरसोयीमुळे तुम्ही बारामती असेल, फलटण, भवानीनगर, इंदापूर सारख्या शहरात शिक्षण घेतलं आणि 12वी नंतर लग्न झालं, नंतर सीईटीची एक्झाम दिली, नंतर एक्सटर्नलने डिस्टन्स एज्युकेशनचं शिक्षण शिवाजी विद्यापीठातून पूर्ण केलेलं आहे तुम्ही. आणि 3 वर्षाचं शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय केलेला आहे. तर व्यवसाय आणि शिक्षण एकंदरीत दोन्ही ऍडजस्टमेंट कशा पद्धतीने केलं तुम्ही? हा सर, शिक्षणासाठी मला खूप ठिकाणी फिरावं लागलं. याचं कारण तेच आहे की माझं माहेर जे होतं ते म्हणजे खेडेगाव होतं आणि तिथे शिक्षणाची गैरसोय होती. मग माझ्या आई वडिलांची इच्छा होती की आमची मुलं शिकावीत. मग फार अंतरावरती आम्हाला जावं लागायचं शिक्षणासाठी. तर त्यासाठी आम्हाला बऱ्यापैकी शिक्षणानिमित्त नातेवाईकांकडे ठेवलं गेलं बाहेरगावी. आणि अनेक वेगवेगळ्या शाळांमध्ये मी शिकून आलेली ऍक्च्युली. उलट खूप साऱ्या ठिकाणी फिरल्यामुळे खूप साऱ्या अनुभवातून मी स्वतः पण मेंटली स्ट्रॉंग झालेले आहे. आणि तसं पाहायला गेलं तर माझं लग्नाच्या आधीचं शिक्षण फक्त 12वी झालं. त्यानंतर आमच्या जवळच्याच नात्यातलं हे स्थळ आल्यामुळं लग्न करावं लागलं. आम्ही वडिलांच्या पुढे गेलो नाही, आम्हाला शिक्षण करायचं होतं. मी शिक्षणात हुशार पण होते, माझा नेहमी रँक पण असायचा. पण चला ठीक आहे, नंतर आपण करूया असा विचार केला. त्यानंतर मग लग्नानंतर संसाराच्या घराच्या जबाबदाऱ्या असतात, एकत्र कुटुंब होतं मोठं, लगेच शक्य नव्हतं शिक्षण करणं. पण ते राहून गेलं. मग मुलं होती, 2 मुलं झाली, एक मुलगा एक मुलगी, जॉईंट फॅमिली, सगळे घरातले लोक, खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या. आणि त्या ह्याच्यात शिक्षण हा विषय बाजूलाच राहिला. डोक्यात असायचं की आपल्याला करायचंय, ऍटलिस्ट ग्रॅज्युएशन करायचंय, काहीतरी शिक्षण कम्प्लीट करायचंय, पण हे सगळं समोर दिसायचं. आणि असंच थोडस एकत्र कुटुंबात जास्त वर्किंग हे होण्यामुळे थोडी चिडचिड व्हायची. मग असं वाटलं की आपण कुठेतरी थोडं शांत होण्यासाठी स्वतःला पूर्ण विराम देऊ, सारखं काम करण्यात. आणि आपल्या स्वतःला पण फर्स्ट प्रायोरिटी याच्यातून मी थोडं डिवाइड होऊन सेपरेट एका घर घेऊन राहिलो होतो आम्ही. मग माझ्या मुलांच्याकडे पण मला पूर्णतः लक्ष द्यायचं होतं. मला असं फक्त काम करून शांत घरातच राहायचं नव्हतं, कारण मला ते मान्यच नव्हतं, पटतच नव्हतं बुद्धीला. आपण पण काहीतरी करायचं आणि मुलांना पण घडवायचं, ह्या जिद्दीमुळे मी थोडासा विचार केला. येस, आणि तो विचार करून मग मी जेव्हा माझी मुलं छोटी होती तेव्हा एक 15 वर्ष आम्ही एकत्र कुटुंबात होतो. नंतर डिवाइड झालो, साईडला राहिलं. आणि मुलं मग मोठी होत चालली, तसा वेळ जास्त राहायला लागला.
आता कामाचा उरक होता, पटपट कामं उरकून जायची, मग आता काहीतरी करायचं, इतका वेळ मोकळा आहे, त्याला काहीतरी आपण कामी लावलं पाहिजे असं सतत वाटायचं. आणि ह्या रिझनमुळं आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मुलांचा पण काही त्रास नव्हता मला, ती पण गुणी आहेत, खूप छान मुलं आहेत. त्यामुळे ते आपोआप वेळ माझ्याकडे खूप जास्त राहायला लागलं. मग काय करू आता, मला शिक्षण पण करायचे, काहीतरी करून दाखवायचे, हे माझी राहिलेली अर्धवट स्वप्न मला सतत खुणवत होती की तू कर, तू कर. मग मी मिस्टरांना विचारलं की माझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे, मला तुम्ही सपोर्ट कराल का? ते म्हटले कर, पण सर्वच ती तुझी जबाबदारी. कारण आपल्यात शक्यतो सर्वसामान्य कुटुंब असू दे, मध्यमवर्गीय असू दे किंवा महिलांना असं लगेच कर म्हटलं जात नाही. चूल आणि मूल हा पहिल्यापासूनचा. पहिली प्रायोरिटी राहते. पण तुला करायचंय तर ते तुला तुझी जबाबदारीने संपूर्णतः करावं लागेल. आणि असा विचार झाल्यानंतर मग मी घरातून एक छोटस दुकान चालू करायचा विचार केला, साडीचं. साडीची आवड होती किंवा एक साडी ही आवड असल्यामुळे नॉलेज पण होतं साडीचं, की कशी असावी, कसा लुक असावा थीमाचं, हे सगळं मला आपोआप ते माझ्या आतल्या क्रिएटिव्हिटीमुळे जमून जायचं. नंतर मुलं थोडी मोठी झाल्यानंतर, वेळ जास्त राहिल्यानंतर आता काय करायचं, मग घरातून व्यवसाय चालू केला. पण काहीतरी असं होतं मनात की ते आपल्याला पूर्ण करायचं होतं, आणि ते म्हणजे अपूर्ण राहिलेलं शिक्षण. मग ते मिस्टरांनीच मला होकार दिला की ठीक आहे, तू ऍटलीस्ट ग्रॅज्युएशन तरी कर. कारण मी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं म्हणून एंट्रन्स दिलेली, मला मार्क पण चांगले पडलेले. मुळात तर माझी त्यावेळी माझ्या वडिलांची कॅपॅसिटी नव्हती की माझं हाय लेवलचं एज्युकेशन ते करू शकतील. तो एक मुद्दा होता, कॉम्प्रोमाइज केलेलं होतं. आणि लग्नानंतर मग व्यवसायानंतर मला एक कॉन्फिडन्स आला की मी करू शकते, आणि मिस्टरांना पण ते दिसलं की चला ही करू शकते. पण त्यांनी मला सपोर्ट केला त्या गोष्टीसाठी. माझं ऍडमिशन घेतलं शिवाजी युनिव्हर्सिटी थ्रू डिस्टन्स एज्युकेशन, मी माझं ग्रॅज्युएशन केलं. आणि तेव्हा मी नुकतंच व्यवसायात पडलेले होते सर. मला दोन्ही खूप हार्ड जायला लागलं. मला असं जाणवायला लागलं की माझा कस्टमर बेस पण वाढतोय, मुलं पण आहेत, घरातली सगळी कामं पण आहेत आणि शिक्षण पण. पण मी शिक्षणाला महत्व न देता व्यवसायाला सगळ्याला दिलं, आणि मूळचं बेस चांगला असल्यामुळे शिक्षणाचा मला ग्रॅज्युएशन अगदी इझिली करता आलं. आणि या सगळ्यात श्रेय नक्कीच फॅमिलीचे आणि मिस्टरांचं आहे सर. आता तुम्ही एकंदरीत शिवानी सारीच्या माध्यमातून व्यवसायात उतरलाय, तर कुटुंबाकडे कधी काय दुर्लक्ष वगैरे का? हा एक जनरली होतो सर, मुद्दा असतोच की कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. पण जर तुम्ही अगदी बेस तुमच्या कुटुंबाचा पक्का करून ठेवलेला आहे, की तुम्ही तुमच्या मुलांना लहानपणापासूनच चांगले संस्कार दिलेले आहेत, त्यांना तशा शिस्त वळण लावलेले आहे, तर ती तुम्हाला कॉपरेटिव्ह राहतात. आता माझ्या बाबतीत असं झालं की माझ्या कुटुंबाकडे वेळ माझा जातो व्यवसायात, 100% जातो. पण दुर्लक्ष असं म्हणता येणार नाही, कारण आमचं बॉन्डिंग खूप छान आहे. आणि महत्वाचं म्हणजे या व्यवसायात त्यांनीही मला तितकीच मदत केली. म्हणजे माझी मुलं झाली, मिस्टर झाले, तर सगळ्यात मोठं म्हणजे माझ्या मुलांनी मला ऑनलाईन स्किल्स त्याच्यातले भरपूर सारे डेव्हलप करून दिले. त्यामुळे काय झालं की ती माझ्या सोबत राहिली या प्रवासात थोडीफार, आणि त्यांनी पण ऍडजस्ट केलं आणि काही जबाबदाऱ्या सोपवून दिल्या. म्हणजे आपण पण सारखं त्या विचारात नाही राहत की नाही हे सगळं मीच केलं पाहिजे, मुलं पण मीच बघितली पाहिजे, घरकाम पण मीच केलं पाहिजे. तर असं न करता मी माझ्या मुलांना लहानपणापासूनच प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देत आले, आणि त्यांनी मला उलट सपोर्ट केला की आई तू कर, काळजी करू नको. मी त्यांना सांगून ठेवायचे की मी असं असं करते, तर तुम्ही मला साथ द्याल का? तर त्यांनी खरंच खूप छान साथ दिली, आणि आज मी त्यांच्यामुळे ही इथपर्यंत आहे. त्यांनाही खूप सारं क्रेडिट जातं. आणि दुर्लक्ष थोडंफार वेळ फक्त कमी दिला जातो सर, पण जर तुमच्या परिवारासोबत विचारांचं, नैतिकतेचं, प्रेमाचं, आपुलकीचं नातं जिव्हाळ्याचं, तर ती वेळ येत नाही की दुर्लक्ष झालं म्हणून तुमची नाती दुरावतात, असं मुळीच होत नाही सर. आणि हा माझा पर्सनल अनुभव आहे की मी व्यवसायात गेल्यामुळे आज माझ्या मुलांना तो अभिमानही वाटतं की आपली आई पण काहीतरी करते, आणि तसं त्यांना कौतुक पण आहे. त्यामुळं दुर्लक्ष जरी झालं असलं सर, तरी आमच्या चांगल्या बॉन्डिंगमुळे आजही आम्ही तो स्ट्रॉंग आहोत. तर कुटुंबियांकडून व्यवसायासाठी काय पहिल्यांदा बंधन आली, काय परवानगीसाठी काय अडचण काय? म्हणजे थोडं कन्व्हिन्स करावं लागलं सर की मला करायचंय, हट्ट करावा लागला थोडा. अगदी पटकन हो नव्हता आला, पण मी करेन, तुम्ही काळजी करू नका, मी सगळं मॅनेज करेन, असं माझं सतत म्हणणं असायचं त्यांना. मुलांचा सपोर्ट होता. मी सगळ्यांच्या सपोर्टची अपेक्षा केली नव्हती सर, की हे फक्त मला
सुरुवात करायची आणि करून दाखवायचे. यात विषय फॅमिलीचा असतो, समाज नंतर येतो. मग फॅमिलीत महत्वाचं म्हणजे मुलांना थोडस शिस्तबद्ध सगळी कामं लावून दिलेली असायची. मिस्टर त्यांच्या बाबत त्यांनी मला सांगितलेलं की माझे व्यवसाय हे ऑलरेडी बिझी शेड्यूलचे, हे जर तुला करायचे तर तुला लोड येणार आणि पुढे जर तुला ह्याचा लोड आला तर तेही तू स्वीकारायची तयारी ठेव. प्लस मायनस राहतात, स्ट्रॉंग राहायचं, एकदा पडलं की पडलं असं व्यवसायात होतं. राहतात, चढ उतार राहतात. आणि होते सुरुवातीला थोडे कॉन्फ्लिक्ट, पण आता नाहीये, आता सगळेच खुश आहेत असं. आता तुम्ही एकंदरीत साडी विक्री करताय, तर महिलांना साडी विक्री करताना काय अडचण येतात? हा सर, हा एक खूप मोठं स्किल असतं आणि पुरुषांची दुकानं चालवणं खूप सोपं, महिलांची दुकानं चालवायची म्हणजे थोडंसं अवघड विषय राहतो. पण स्किल म्हणण्यापेक्षा ना सर, कस्टमरला काय पाहिजे हे त्याच्या मनातलं ओळखता आलं आणि ते जर तुम्हाला ते स्किल Psychological तुमच्याकडे महत्वाचं आहे, असते. हा त्यांची सायकोलॉजी तुम्हाला कॅच करता आली तर तुम्हाला ते अवघड नाही होत. तर अवघड कधी जातं तर हा, हे फक्त वस्तू आहे ती विकायची आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळवायचे, इथपर्यंत तुम्ही विचार करताय तर तुम्ही ते परफेक्ट नाही होऊ शकत. ते आता मी एक कस्टमरला पण स्वतः, पटलं पाहिजे, डबल आलं पाहिजे हा, आपल्या. मी एक स्वतः महिला असल्यामुळे माझी चॉईस मला माहिती की जर मला नाही आवडत तर कस्टमरला का आवडेल, नाही आवडलं पाहिजे. आणि जी माझी एकटीची चॉईस आहे ती सगळ्यांची असू शकत नाही. मग यासाठी मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मची निवड केली सर. आणि मी व्हॉट्सअप, सुरुवातीला व्हॉट्सअप आलं, मोबाईल आपल्या हातात आल्यानंतर व्हॉट्सअप आलं, युट्यूब आलं. मग हळूहळू त्या सगळ्या गोष्टी मी शिकण्याची तयारी दाखवत व्हॉट्सअपद्वारे जास्त कॉन्टॅक्ट वाढवले. आणि कॉन्टॅक्ट असे वाढवले की वेगवेगळ्या महिलांच्या संपर्कातून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होणं, त्यांना आपल्या ग्रुपमध्ये आणणं, आपल्या स्वतःचे ग्रुप क्रिएट करणं, यामुळे माझ्या महिलांचा कॉन्टॅक्ट एवढा वाढत गेला. आणि त्यातून असं झालं की मी महिला मंडळ जॉईन केली, भिशी, बचत गट, असे भरपूर सारे महिलांचे ग्रुप जॉईन केले. त्याला वेळही द्यावा लागायचा सर, तो वेळ देणं खूप अवघड होतं. सिरियसली घर, मुलं, स्वतःचा व्यवसाय आणि जनसंपर्क सांभाळणं सोपं नसतं, कारण आपल्याकडे एवढ्या मोठा फायनान्शियल बॅकग्राऊंड नसतो. हे करत असताना आपल्याला तो खूप पिरियड हार्ड जातो. पण आपली स्वतःची जिद्द असते ती गप्प बसू देत नाही. असं हे सगळं होत गेलं. महिलांच्या संपर्कात गेले, कॉन्टॅक्ट मध्ये गेले, व्हॉट्सअपद्वारे जाहिरात चालू केली. आणि ती जाहिरात म्हणजे तुम्हाला आवडेल ते मी घेऊन येणार, हा पहिला प्रश्न. तुमचं कस्टमर भांडवल आहे हे आम्ही पहिल्यापासून पाहत आलोय. आणि जे महिलांना पसंत पडते ते आणण्यास मी पहिली प्रायोरिटी दिली. त्यामुळं आज हा व्यवसाय अगदी छोट्या रूपात सुरू झालेला, एवढ्या मोठ्या रूपात सगळीकडे पसरलेला आहे. आणि छान वाटतं महिलांना एखादी त्यांच्या आवडीची गोष्ट देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जेव्हा दिसतो ना, मलाही असं वाटतं अरे आपण त्यांना काहीतरी त्यांच्या आवडीचं देऊन त्यांना समाधान देतो, सॅटिस्फिकेशन होते. आणि तो प्लस पॉईंट असतो सर. ज्यावेळेस तुम्ही समाधान किंवा त्यांना जे पाहिजे ते देतो त्यावेळेस कस्टमर रिपीट येणार आहे हो, तुमच्याकडे. आणि येतात. म्हणजे आज जेव्हा पहिल्यांदा सुरू झालेले, पहिल्या वर्षी चालू झालेले कस्टमर आज हे तितकेच 8 टिकून आहेत वर्षानंतरही आहेत आणि तेवढ्याच विश्वासाने डोळे झाकून ते आपल्याकडे खरेदी करतात असं. आता महत्वाचा विषय असा की तुम्ही आता व्यवसाय क्षेत्रात आलाय, महिला उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात यशस्वी होतील का हा महत्वाचा प्रश्न असतो. परंतु त्याला कुठेतरी एक बगल देऊन तुम्ही यशस्वी झालाय आणि सर्वोत्तम उदाहरण म्हणून एक ग्रामीण भागासाठी तुम्ही ठरलेलं आहे, तर काय सांगाल? खूप महत्वाचा प्रश्न आहे सर हा. कारण खरंच एकटी महिला यशस्वी होणं शक्य नसतं. कारण कोणताही व्यवसाय झाला तर तिथं सगळ्यात महत्वाचं लागतं मॅन पॉवर. कारण एक महिला फक्त तिच्या गावापुरता लिमिटेड व्यवसाय करू शकते. पण विषय असा असतो की खरेदी करणं आहे, त्यानंतर मॅनेजमेंट आहे, बाकीच्या गोष्टी असतात, फायनान्शियल गोष्टी असतात, खूप साऱ्या गोष्टी व्यवसायाला बॅकग्राऊंडला लागतात. आणि आपली कॅपॅसिटी असते, एक लिमिट असते की मी एवढंच काम करू शकते. तर ह्या गोष्टीला खरंच मॅनपॉवरची गरज लागते. बॅक सपोर्टला कोणीतरी जेंट्स असावाच लागतो. भले इथं विक्रीसाठी मी थांबू शकते, पण माझी फायनान्शियल मॅनेजमेंट, शॉपिंग करायची, मला इतरही कोणती कामं आहेत खरेदी विक्री संदर्भात, किंवा स्टॉक मॅनेजमेंट आहे, स्टाफ आहे, पडद्यामागची भूमिका बजावणारे वेगळा कोणतं मास्टर लागतो 100%. आणि माझे मिस्टर मला नक्कीच पहिल्यापासून या गोष्टीला सपोर्ट करत आलेले. पण तेही त्यांचे स्वतःचे व्यवसाय सेपरेट असल्यामुळं 100% मला वेळ देऊ शकत नाही.
पण माझं असं म्हणणं आहे की कोणाची तरी वाट पाहून थांबण्यापेक्षा एखादं काम आपणही पुढे जाऊन केलं पाहिजे. पहिलं मलाही भीती वाटायची, बँकेची कामं आहेत तर थोडस आपल्याला नॉलेज नसलं की करू की नको, करू की नको. पण त्यावेळी असा विचार केला की जे काम आवडत नाही आणि ज्या कामाची भीती वाटते ते पहिल्यांदा आपण करायचं. प्रायोरिटी दिली पाहिजे. हा, प्रायोरिटी द्यायची, जेणेकरून की आपल्याला अडलं नाही पाहिजे कोणतीही गोष्ट कुठेही गेलं तरी. आणि म्हणूनच असा विचार करून मी प्रत्येक वेळी, जरी ते काम माझ्या मिस्टरांनीच करावं अशी अपेक्षा असली तरी मी ती अपेक्षा सोडून दिलेली आहे. मी त्या कामाला पुढे होऊन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यात त्यांचं मला कोणतंही ऑब्जेक्शन नव्हतं, कारण त्यांनी माझ्यावर तेवढा विश्वास दाखवला. आणि मग मी फायनान्शियल गोष्टी त्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकल्या, करत गेले. त्यानंतर आता खरेदीला जायचंय तर 100% मी बऱ्याचदा खरेदीला माझ्या मुलाला सोबत घेऊन एकटे गेलेले, सुरतला वगैरे खूप वेळा मी एकटे गेलेले. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमचा स्ट्रॉंग आत्मविश्वास इथं तुम्हाला उपयोगी पडतो. न घाबरणं, कोणत्याही गोष्टीला आय कॅन शांतपणे, डू इट त्या पद्धतीने बोलला. कॉन्स्टंटली फेस करणं, स्टेबल राहून फेस करणं. आणि ही गोष्ट तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्ही मेंटली, फिजिकली स्टेबल असता. आणि हे इतक्या सहजासहजी शक्य नसतं सर. याच्या मागेही काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आता इथं मी माझ्या काही गोष्टी नक्की सांगू इच्छिते. माझ्यात हा कॉन्फिडन्स कुठून आला, तर मीही अशी सर्वसामान्य महिलांसारखी होते, पण थोडेसे माझ्यात गट्स होते की मी करू शकते ह्या गोष्टीचे. पण फक्त कॉन्फिडन्स आणि ह्याने आपल्या गोष्टी भागत नाही. इथे मला सगळ्यात महत्वाचा जो सपोर्ट झाला तो म्हणजे सुरुवात माझं माइंड शांत ठेवण्यासाठी किंवा भीती घालवण्यासाठी मी पहिले पण खूप सारे वेगवेगळे कोर्स केले होते, जसं की आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, रेकी, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, असे वेगवेगळे कोर्स मी करत होते. आणि त्यापेक्षाही मला महत्वाचं एक असं सेंटर मिळालं, ब्रह्माकुमारी म्हणून. आणि त्या ब्रह्माकुमारी सेंटरला मी जॉईन झाले. तिथं त्यांचा कोर्स केला. कोर्स केल्यानंतर मी तिथं मेडिटेशन शिकले. आणि या मेडिटेशनचा फायदा मला माझी भीती घालवण्यासाठी किंवा मला स्वतःला मेंटली, फिजिकली स्ट्रॉंग करण्यासाठी 100% झालेला आहे. त्यानंतर व्यवसाय चालू केल्यानंतर मला असंच मार्केटिंगचं एक संधी मिळाली, मार्केटिंग करण्याची, मोदी केअर या कंपनीची. मोदी केअर या कंपनीला मी इझी जॉईन झाले. मला मिस्टरांनी पण होकार दिला. आणि त्या कंपनीला जॉईन केल्यामुळे ना माझं स्वतःच स्किल खूप सारे डेव्हलप झाले. मला स्टेज डेअरिंग आलं, लोकांच्याशी कम्युनिकेशन जास्त कसं करायचं, संपर्क कसा वाढवायचा, ह्या गोष्टी मला त्याच्यातून मिळाल्या. मग या 2 गोष्टींना मी नक्की माझं श्रेय देईन की मार्केटिंग केल्यामुळे मेंटली पण स्ट्रॉंग होतो, स्टेज डेअरिंग पण येतं. आणि दुसरी गोष्ट, मेडिटेशन ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला सगळ्यातून निभावून घेऊ शकते. आणि माझ्या पाठी मी महादेवाला खूप मानते, त्या ईश्वरीय शक्तीचा माझ्या पाठी खूप भक्कम आशीर्वाद आहे. त्यामुळे मला कोणत्याही गोष्टीची आता तरी भीतीमुळेच वाटत नाही. आणि सगळे स्किल माझ्या आता आपोआप त्यामुळे डेव्हलप होत गेले. आणि महिला स्वतः आतून स्ट्रॉंग असतील तर त्याही सक्षम महिला राहिली पाहिजे. सक्षम महिला राहिलं पाहिजे. त्याही त्या प्रत्येक गोष्ट करू शकतात जर पुरुष करतील. तरीही पण आपल्याला कोणीतरी लागतं. आणि माझ्या पाठीमागे माझे मिस्टर होते, ज्यामुळे आज मी जसं म्हटलं जातं की यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते, तर तुम्ही म्हटला की माझ्या मिस्टरांचा मला खूप सपोर्ट आहे. तर तुमच्या माग, यशस्वी स्त्रीच्या माग तुमच्या मिस्टरांचा सहभाग कशा पद्धतीने? हा सर, नक्कीच आहे. जेव्हा कधी मला कोणत्याही गोष्टी जमत नाहीत आणि मला अचानक अशा काहीतरी कंडिशन समोर येतात, त्यावेळी मला सुचत नाही की ह्या गोष्टीला मी कसं फेस करू, त्यावेळी मी लगेच त्यांना विचारते, असं असं झालेलं आहे, मी काय करू. तर अडचणी भरपूर येत असतात सर. फक्त त्या समोर जगाला दिसताना दिसत नाहीत. सगळ्यांना असं वाटतं, अरे ही काय, हिला आरामात, सगळं आरामात, कोणालाच कोणतीच गोष्ट मिळाली नसते सर. यशाला कष्टाला पर्याय नसतो. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे तर त्यामागे भरपूर कष्ट असतं, भरपूर मेहनत असते. आणि हे सगळं मॅनेज करत असताना प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतो सर. खरंय. आणि हे सगळं करत असताना मला ज्यांनी चेअरअप करत राहिले मागून की काळजी करू नको, सोडून दे, डोक्यात घेऊ नको, खूप गोष्टी येत असतात, फेस कराव्या लागतात. मग त्यावेळी ब्लँक होतो आपण की काय नक्की समोरच्याला रिप्लाय द्यावा, काय वागावं, ह्या सिच्युएशन मध्ये कसं वागावं. तर मी आहे, तू काळजी करू नको, काहीतरी मार्ग निघतात. मग ते मला चांगला सजेस्ट करतात आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जाते मी, त्या सिच्युएशन मधून बाहेर पडते.
आता महत्वाचा विषय आहे की खडतर परिस्थितीवर मात करून व्यवसाय उभा केलाय. तर तुम्हाला बऱ्यापैकी अडचणी आल्या असतील, तर त्या अडचणीतून मार्ग कसा काढला तुम्ही? सर अडचणी खूप होत्या. पिढीजात श्रीमंत नाही आपण की आपल्याला खूप असं करून ठेवलंय आणि आपल्याला त्यातून पुढे सगळंच करायचंय. तर ही शून्यातूनच केलेली सुरुवात होती. अगदी छोटं इन्व्हेस्टमेंट करून हा व्यवसाय चालू करायचा होता आणि आपले अति एक्साइटमेंट किंवा कोणतीही चूक आपल्याला त्यावेळी महागात पडू शकते. त्यामुळे स्टेबल राहणं गरजेचं असतं. मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं व्यवसाय लागणारं भांडवल, त्यानंतर आपल्याला लागणारा कस्टमर बेस आणि बऱ्याचशा गोष्टी असतात त्या सहजासहजी कोणत्याही मिळत नाही. तर त्यासाठी आपल्याला हळूहळू प्रत्येकच वेळी सश्याच्या गतीने सक्सेस होत नाही आणि प्रत्येकच वेळी कासवाच्या गतीने पण सक्सेस होत नाही. तर त्याचा मधला बॅलन्स साधता आला पाहिजे. हळूहळूच यशस्वी व्हायचंय, हळूहळूच भांडवल घालून भांडवल वाढवत वाढवत ह्या व्यवसायात मोठं व्हायचं होतं. पण शांत बसूनही नव्हतं सर, कारण आपण दुकान मांडलंय आणि गप्प बसलोय असं आता हल्लीच्या काळात तर पॉसिबलच नव्हतं. त्यासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करणं गरजेचं वाटलं मला. त्या activities जगाबरोबर मी करत चाललं पाहिजे, आता हा गेले. महत्वाचा विषय आहे. जगाबरोबर चालण्यासाठी आणि ते सगळं करत असताना खूप खूप कष्ट पडले. शारीरिक असू दे किंवा मेंटली इम्बॅलन्स होतं. खूप साऱ्या अडचणी आल्या. मला तर कोरोनाच्या काळात नेमका कोरोना होता. कोरोना झाला त्यानंतर लगेच डेंग्यू झाला. डॉक्टरांनी सांगितलेलं की तुम्हाला आता म्हणजे मेंदूला स्ट्रोक बसले, तुम्ही जास्त काही वर्किंग करू शकत नाही. पण त्यावेळी मी मेडिटेशन केलं, स्वतःला सांगितलं की नाही आता मला नवीन जन्म मिळालाय असं समजून मी आता अजून चांगलं काहीतरी काम करायचं अशा ह्याने पुन्हा मार्केटमध्ये घरातून मार्केटमध्ये दुकान टाकण्याचा विचार केला. त्यावेळी असं होतं की मार्केटमध्ये तुला पेलणार नाही. आणि सर जसं असं म्हणतात ना, काही चांगल्या लोकांचा सपोर्ट असतो तसं काही वाईट बोलणारेही असतात. मला असंही खूप सारे लोक बोलले होते की बघू की काय करते, कशी करते. समाजाचे तोंड धरायला हा, येतात लोकांचे. होतं. आणि कमी लेखलं गेलं होतं सर ऍक्च्युली. मग कुटुंबातून असू दे, नातेवाईकांकडून असू दे किंवा समाजातून त्या गोष्टी मी फेस केल्या होत्या आणि तेव्हा ते लक्षात होतं की ह्यांना सगळ्यांना आपण दाखवायचं करू. कदाचित कमी लेखल्यामुळे तर तुम्ही यशस्वी झालाय. सर आणि खूप मोठा पॉइंट आहे हा की मला आजही खूप काहीतरी करून दाखवायचं. मी इथपर्यंत नक्कीच थांबणार नाही. ज्यांना असं वाटलं होतं की मी नाही करू शकत आणि ज्यांनी असा विचार केलेला की मार्केटमध्ये काय 200-300 दुकान एवढंच एक कपाट टाकून दुकान टाकून चालत नाही सर. आणि हाही विषय आहे सर, एवढी कठीण स्पर्धा आहे आता सध्या, एवढी कॉम्पिटिशन वाढली, गल्ली बोळा दुकानं आहेत आणि टिकणं खरंच अवघड आहे. पण तरीही आपला स्वतःवरचा ठाम विषय की आपण लोकांना चांगलं देतोय, आपली भावना चांगली देण्याची वृत्ती आहे आणि फक्त कमवण्याची वृत्ती नाहीये. हा सेवा महत्वाची आहे आता सध्याच्या काळात. समोरच्याला समाधानी करणं, त्याला चांगलं देणं, पैसे कमवायचे म्हणून त्याला 2 नंबरची डुप्लिकेट अशी काय पण कोणती देऊन वस्तू उपयोग देतो ना, नाही. हा मुद्दा जर तुम्ही नाही ठेवला, तुमचा विचार शुद्ध आहे, तुमचं आचरण, तुमची देण्याची भावना चांगली आहे, तुम्ही जसं घेताय तसं देतायही त्याच क्वालिटीचं त्या किमतीत देताय, तर तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि हा एकच मुद्दा आहे की शिवानी साडी ब्रँडेड लेडीज वेअर आजही एवढ्या कठीण म्हणजे मोठ्या स्पर्धेच्या रस्त्याला अगदी पावलापावलावर दुकानं झालेली असताना एवढं छान चालतंय. सगळ्यांचा रिस्पॉन्स, विश्वास, प्रेम आणि सगळ्या लोकांचे आशीर्वाद पाठीशी आहेत आणि आपण इथपर्यंत आलेलो. संघर्ष हा झालेला आहे, अडचणी आलेल्या आहेत, पण घाबरले नाही सर, करून दाखवलं आणि यापुढे भरपूर सारं करून दाखवायचं नक्कीच. आता तसं पाहायला गेलं तर महिलांकडून असं बोललं जातं किंवा ऐकायला मिळतंय की व्यवसायात संधी नाहीत किंवा व्यवसाय उद्योगात महिलांसाठी तसा प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही. तर काय सांगाल, काय संदेश द्याल असं महिलांना? सर आत्ताची सिच्युएशन बघितली ना तर मुळातच हे वाक्य न पटण्यासारखं आहे, कारण इतक्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. फक्त व्यवसायच नाही, नोकरी क्षेत्र असू दे किंवा इतरही सामाजिक क्षेत्र कोणतंही पकडा तुम्ही, तर संधी भरपूर आहेत. मग आता आपण पाहतो आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, कुठलंही वैमानिक क्षेत्र आहे, नोकरी क्षेत्र आहे, IT कंपनी आहे, सगळीकडे महिला पुढे जाताना दिसतच आहेत. फक्त हा विषय आहे की इच्छाशक्तीचा सर, जिद्दीचा, इच्छाशक्तीचा किंवा स्वतःतला स्वकर्तृत्व ओळखण्याचा.
जिच्याकडे खरंच काहीतरी करण्याची जिद्द आहे, मला करायचंय, इन एनी कंडिशन मी ते करेन, तर तिच्यासाठी संधी आहेत सर, नाही असं नाही. मग तो व्यवसाय असू दे, नोकरी असू दे, शिक्षण क्षेत्रातला असू दे किंवा कोणत्याही क्षेत्रातला, राजकारणात असू दे, सर्वत्र महिलांना संधी आहेत. आणि महत्वाचा सपोर्ट लागतो, मानसिकता लागते, इच्छाशक्ती लागते. मग मला शिक्षण नाहीये तर मी कसं करू, तर तोही न्यूनगंड ठेवायची गरज नाहीये. बिना शिक्षणाचाही घरातून अनेक कामं करताना आजकाल महिला दिसत आहेत. जेव्हा आपल्या हातात आपल्या स्वतःच्या कमाईचे 4 पैसे येतात आणि तो जो कॉन्फिडन्स असतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण काही चुकीचं केलं नाही, नक्कीच आपण एक चांगली सुरुवात केलेली. त्याची सुरुवात करणं गरजेचं आहे सर. पहिलं पाऊल म्हणजे संशय स्वतःच्या कोणत्याही गोष्टीवर न घेता, पण त्यातनं संशय आणि विनाश होतो. तर तसा कोणताही संशय न घेता मी करू शकते. अगदी शेतकरी कुटुंबात पुरुषाला सपोर्ट करणारी त्याची बायको असते, ती त्याच्या खांद्याला खांदा देऊन काम करत असते. मग असं कोणतं क्षेत्र नाही जिथं महिला नाहीये. हा फक्त मुद्दा सर इच्छाशक्तीचा आहे. कोणतीही भीती न बाळगता मेंटली फिजिकली स्ट्रॉंग असणं आणि स्वतःचं कर्तृत्व दाखवण्याची इच्छा असणं, त्या महिलांसाठी नक्की संधी आहे. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट अशी की नकारात्मक दृष्टीने न पाहता सकारात्मक दृष्टीने पाहिलं तर नक्कीच कोणतीही गोष्ट करायला गेलं तर त्यात यश येतं. आपण विश्वाला ज्या व्हायब्रेशन देतो त्याच आपल्याला रिटर्न येत असतात. त्यामुळे आपणही असा विचार केला पाहिजे. पूर्णपणे सकारात्मक राहिलं तर कोणती गोष्ट शक्य होते समजा. महत्वाचा विषय असा की तुम्ही कापड क्षेत्रातल्या उद्योग आणि व्यवसाय सुरू केलाय, तर महिलांची मागणी कशा पद्धतीने राहते आणि तुम्ही त्याची पूर्तता कशी करताय? हो सर, आता एवढं म्हणजे कापड क्षेत्रात तर प्रचंड मॅन्युफॅक्चरिंग होत आहे. रोज दिवसाला असंख्य व्हरायटी समोर येत आहेत आणि त्यापेक्षा पूर्वी लोकांना त्या सगळ्या ऑन दी स्पॉट बघायला मिळायच्या नाहीत. आणि आता मोबाईलमुळे असं झालंय की प्रत्येकाला सगळंच माहितीये. कोणीही असं राहिलेलं नाही की ते अडाणी आहे. मग असंच झालंय, महिलांच्या पण हातात फोन आलेत. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आम्हाला जरी अवेलेबल झालं असतं तरी त्यांच्याकडे असे ऍप्लिकेशन आहेत की ज्याच्या थ्रू त्यांना माहित होते की हे सगळं नवीन मार्केटमध्ये आले आणि ते सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचवणं तितकंच महत्वाचं झालं. त्यावेळेस त्यांच्याकडून तुम्हाला समजत असेल हा की हे नवीन हा, ते मार्केटमध्ये आलंय, आम्हाला हे आम्हाला अशी- पाहिजे आता. हा, त्यांची डिमांडच असते आणि त्यासाठी आपल्यालाही अपडेट राहावं लागतंय सर. सगळ्यात मोठं हार्डवर्क आता सध्या ते चालू आहे. मी स्वतः माझं सांगेल सर, माझी कामाची पद्धत काय. मी दुकानात सकाळी 9 ते संध्याकाळी 9 असते आणि मी घरी गेल्यानंतर खूप ठरवते की मी अजिबात मोबाईलचा वापर करणार नाही किंवा कोणतेही काम करणार नाही. मुलांना वेळ देईल, घरकामाला वेळ देईल. पण मी घरी जाऊन जेवण करते आणि जेवल्यानंतर जे मी बसते ते मोबाईलवर कस्टमरला रिप्लाय देणे, त्यांच्या काय डिमांड आहेत ते पाहणे. मग माझे मोबाईल वरती होणारे सगळी कामं ती मला रात्रीच्या 1, 1:30, 2 वाजेपर्यंत मोबाईल वरती करत बसावी लागतात. आता असा विषय झालेला आहे की सगळेच हुशार झाल्यामुळे सगळ्यांना सगळं माहित झाल्यामुळं सतत सर्चिंग करायला लागते की नवीन काय आलंय. व्यापाऱ्यांकडून आपल्याला त्या गोष्टी माहित होतात, पण त्यापेक्षा कस्टमरच्या डिमांड पुरवणं. एखादी गोष्ट त्यांना हवी आहे किंवा आता मार्केटमध्ये काय नवीन आलंय, कोणता ट्रेंड चालू आहे, ह्या सगळ्यांचा फॉलोअप घ्यावं लागतं आणि ते त्यांच्यापर्यंत गोष्टी फोटोद्वारे किंवा व्हिडिओद्वारे आम्हीही पोहोचवतो किंवा आमच्याकडे जे काही मॉडेलचे फोटो येतात ते आम्ही त्यांना पुढे शेअर करतो. मग त्याच्या थ्रू त्यांच्या ऑर्डर येतात, हे आमच्यासाठी मागवा. आणि माझी कामाची पद्धत आहे की ज्या प्रोडक्टला जास्त डिमांड येईल ते मी त्यांना काहीच कमी वेळात पटकन असं उपलब्ध करून देते. हा एक प्लस पॉइंट आमचाही आहे आणि कस्टमरचा आहे. पण त्यापेक्षा ऑनलाईन मुळे खूप परिणाम होतो सर. 100% जी ब्रँडेड वस्तू आम्ही 1000ला विकतो तर ऑनलाईन मध्ये त्याच्यात आपल्याकडे 700 वाली येते, 500 वाली येते, 300 वाली येते. क्वालिटीवर डिपेंड. क्वालिटी कमी केल्या जातात, फॅब्रिक क्वालिटी कमी केली जाते आणि रेट पण तोडला जातो. मग हे फेस करताना खूप त्रास होत आहे ऑफलाईन दुकानदारांना. म्हणजे आज आमच्यासारखे दुकानदार आहेत ना, म्हणजे कमी किमतीत मिळते पण ती क्वालिटी मिळत नाही नाही. ग्राहकांना ऑनलाईन. नाही, अजिबात क्वालिटी नसते. तो कपडा तुमचा 1-2 वॉश मध्ये खराबही होतो, तुम्हालाही माहित असतं. पण अशी मेंटॅलिटी आहे की मग चला 1-2 वेळा वापरले झाला. आता तो ट्रेंडही राहिला नाही की एक कपडा खूप दिवस वापरायचा. 1 टाइम युज होतो, परत तो युज होत नाही. मग अशा बऱ्याचशा गोष्टी डोक्यात सतत चालू ठेवून सतत सर्चिंग करायला लागतं, नवनवीन गोष्टी. हा, आणि एकच प्रकारची वस्तू आता देऊ शकत नाही. आता लोकांना सगळं नॉलेज असल्यामुळं
व्हरायटी कलेक्शन. आपल्याकडे ब्रँडेड असतं तर आपण बऱ्यापैकी वेगळं युनिक शोधून 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 कस्टमर पर्यंत आणून ते देत असतो. आणि हा एक प्लस पॉईंट मला असा फायदा झाला की मी नेहमीच वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केल्यामुळं कस्टमर आजही माझ्याकडे तितक्याच विश्वासाने येतात. नंतर दुसरा मुद्दा ट्रेंडिंग. आता ट्रेंड हा गोष्ट अशी आली आहे की ती तुम्हाला अवेलेबल करून दिली तरच तुम्ही धंद्यात सक्सेसफुल. कारण तुम्ही 4 पैसेही तेव्हाच कमवू शकता जेव्हा तुम्ही कस्टमरला ट्रेंडिंग आणि त्यांच्या अपेक्षेप्रमाणे देताय. आणि जर का तुम्हाला स्वतःला एखादी गोष्ट यूज करायला किंवा खरेदी करायला आवडत नाही तर कस्टमरही ते करणार नाही हे आपण डोक्यात ठेवलं पाहिजे. आणि त्यांच्या अपेक्षा पूर्ण करूनच माल आणून विकला तरच तुम्ही सक्सेस होणार आहे. अथवा तुम्ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे माल आणून त्यांच्यावरती ते लादू पाहाल तर ते घेणारच नाहीत. सध्याची सिच्युएशन खूप हार्ड आहे, खूप कॉम्पिटिशन आहे सर, आणि त्यात टिकणं महत्वाचं आहे. स्वतःला पण तसं राहावं लागतं. स्वतःची लाईफस्टाईल जशी आहे त्या पद्धतीने तुमचे कस्टमर तुमच्याकडे बघून येणार आहे. येस येस, खूप नोटीस केल्या जातात ह्या गोष्टी, आपल्याला पण नोटीस केलं जातं आणि अपेक्षा असते की ह्यांनी हे आपल्याला द्यावंच. जेव्हा तो हक्काने त्यांचा तो मुद्दा असतो की आम्हाला मॅडम हे पाहिजेच तेव्हा ते आणावंच लागतं. भले आपल्याकडे ते पॉसिबल असू नसू पण आपल्याला त्याची तजवीज ही करावीच पूर्ण लागते. करायला लागते. Yes, yes. आता आज जागतिक महिला दिन आहे आणि तुम्ही पण एक ग्रामीण भागातल्या यशस्वी महिला म्हणून ओळखला जाता. आता काही महिलांचं असं असतं की म्हणजे मी करू शकत नाही, तर आज जागतिक महिला दिन आहे. आता महिला म्हणजे आज एक यशस्वी होताना दिसत आहेत आणि एक महिला दिन म्हणजे आज तुमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे की महिलांना संधी उपलब्ध करून दिल्या. एकंदरीत आज पाहायला गेलं तर सावित्रीबाई फुलेंचं जे सातारा जिल्ह्यातलंच आहे त्यांचं जन्मगाव इथलंच आहे. आणि एक विषय म्हणजे महत्वाचा, महिलांच्या शिक्षणाची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली. पुण्यातल्या भिडेवाड्यात त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली होती आणि त्यामुळेच एकंदरीत आजच्या महिला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज यशस्वी महिला होत आहेत की आज देशाच्या पंतप्रधानही महिला आहेत, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील महिला आहेत आणि त्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत की ज्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. तर अशा महिला आहेत की अद्यापही त्यांना की त्यांना काय संदेश द्याल तुम्ही की त्यांना वाटतंय की महिलांना काय करू शकत नाही? हा मुद्दा तेव्हाच येतो सर, महिला काही करू शकत नाही जेव्हा त्या स्वतः म्हणतात की मी करू शकत नाही. पण जेव्हा त्या स्वतःला अशी सूचना देतील की मी करू शकते. आज तुम्ही सांगितलं सुनेत्राताई पवार यांच्यावर केवढा मोठा आघात झालेला असताना त्या पुन्हा त्या आघातातून बाहेर पडून खंबीरपणे उभा राहून हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारून ते करण्यासाठी त्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे हे सोपं नाही, पण हे फक्त स्त्रीच करू शकते. कारण तिच्या पाठी त्या अष्टशक्तींचा आशीर्वाद आहे, तिच्याकडे ती कॅपॅसिटी आहे की कोणत्याही वाईट सिच्युएशन मध्ये ती उभा राहू शकते. आणि ती परिस्थिती आल्याशिवाय तिला तिच्यातलं स्वतःच अस्तित्व कळत नाही. तिला तो अनुभव घेण्यासाठी तिला त्या गोष्टीत उतरावं लागतं, पडावं लागतं. एक पाऊल तिनेही पुढे घेतलं पाहिजे. हा एक फक्त न्यूनगंड आहे की मी करू शकत नाही. जेव्हा हा आणि कधी होतो जेव्हा ती सतत सतत त्या निगेटिव्ह वातावरणात राहते किंवा कोणत्या तरी त्या विचारांमध्ये राहते किंवा ती असं समजते की चूल आणि मूल एवढंच माझं काम आहे. हा सगळा विचार बाजूला ठेवून ती जेव्हा असा विचार करेल की मला पण काहीतरी आवड आहे, करायची इच्छा आहे, तर ती छोटी का होईना सुरुवात करून मी करून दाखवेल. आता महिलांचा महत्वाचा विषय काय होतो की त्या सिच्युएशन ऍक्सेप्ट करत नाहीत. कोणतीही परिस्थिती त्यांनी स्वीकारली पाहिजे. जे काही आपल्याला मिळाले ते ओके आहे, चांगलं आहे आणि त्याच्यातूनच मला काहीतरी करून दाखवायचं. ऍक्सेप्ट केलं आणि एक्सपेक्टेशन कमी केल्या तर सर परिस्थिती सहज होऊन जाते. आणि हे समजण्यासाठी ना बुद्धीत विचार म्हणतात ना, मनात चांगले विचार, सतत चांगल्या विचारात राहिलं पाहिजे. मनाने बुद्धीने हलकं राहिलं पाहिजे. एक शब्द पुरुष बोलून जाते पण त्याच्यावर 10 वाईट विचार महिला करत बसते पाठीमागे. असं न करता ठीक आहे ना, ही माझीच माणसं आहेत, जे काय घडतंय ते माझ्यामुळेच घडतंय, हे सगळं स्वीकारलं गेलं पाहिजे. कोणत्याही गोष्टीत ऍक्सेप्टन्स आणि एक्सपेक्टेशन नाही ठेवायचं. समोरच्या व्यक्तीला, परिस्थितीला तुम्ही स्वीकारताय आणि त्याच्यात तुम्ही
तुम्हाला स्वतःला घडवताय. पण त्यासाठी कष्ट लागणार आहे, मेहनत लागणार आहे. सहजासहजी आयुष्यात काही मिळत नाही आणि सहजासहजी मिळालेल्या गोष्टींना किंमत पण नसते सर. त्यामुळे कष्ट हे सगळीकडे लागतच. अगदी खूप मोठे झालेले व्यक्ती सहजासहजी मोठे होत नाहीत. त्यांचा बॅकग्राऊंडचा जर तुम्ही इतिहास काढला तर त्यांनी त्यांच्या फॅमिलीच्या कोणीतरी खूप कष्टाने मेहनतीने तिथपर्यंत आलेले असतात, पोहोचलेले असतात आणि ते मिळवलेलं असतं. आता ज्याला या गोष्टीची जाणीव आहे तो ते पुढं चांगल्या पद्धतीने चालवणार. जसं अजित दादांनी कष्टाने केलेलं होतं, सुनेत्राताईंना त्याची जाणीव होती की हे हातचं जाऊ द्यायचं नाही, म्हणून त्या खंबीरपणे आज एवढा मोठा आघात होऊन उभा राहिले आणि करायला लागल्या. ती सिच्युएशन यावी लागते सर. ही गोष्ट आयुष्यात अडचणी, अडथळे, प्रसंग जर नाही आले तर आपण शिकत नाही, त्यातून बाहेर पडत नाही. आणि महत्वाचं म्हणजे मेंटली स्ट्रॉंग असणं हा एकच मुद्दा. सकारात्मक राहणं, सतत मनात चांगले विचार आणणं, फॅमिलीचं तुमच्या वातावरण तुम्ही बॅलन्स करणं. आज तुम्ही एक स्त्री आहात, तुम्ही घरातला मुख्य बेस असतं म्हणतात ना, घरचा पाया असते, ती जर खंबीर असेल तर घर उभं राहतं. आणि तुम्ही जर घरात वातावरण चांगलं ठेवताय, मुलांवर चांगले संस्कार करताय आणि सगळ्याचा बॅलन्स करताय तर सगळं शक्य होतं. कारण मी स्वतः अनुभवलंय सर. मी जर फक्त विचार करत बसले की ह्याने माझ्यासाठी ते करावं, त्याने करावं, त्याने करावं, तर ते होत नाही. किंवा चला अगदी छोट्या गोष्टी असतात, आपल्या मनासारखी एखादी गोष्ट नाही झाली म्हणून खूप चिडचिड, अकांत, तांडव करणं. म्हणजे हे दोष माझ्यात पण होते सर. पण या सगळ्या गुणदोष, वाईट दोषांना घालवण्यासाठी मी अध्यात्मात गेले. मार्केटमध्ये आल्यानंतर खूप साऱ्या चांगल्या विचारांच्या लोकांच्यात राहिले, चांगल्या लोकांच्या संपर्कात गेले. सतत चांगले विचार, सतत चांगलं, माझ्यासोबत सगळं चांगलंच होणार आहे हा विचाराने मला नक्कीच एक सकारात्मकता दिली की होणार आहे. आणि या सगळ्यामुळे होत असतं फक्त ते डेअरिंग, त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून आणण्यासाठी एक थोडा काळ जावा लागतो. स्टेबल राहायचं, स्टेबल, शांत राहिलं पाहिजे. हा मीही हे करू शकते, तर त्यासाठी जे कष्ट मेहनत लागणार ती मीच करणार. एका दिवसात होऊ शकत नाही पण एक दिवस नक्की होणार आहे. होणार आहे. आणि ह्यामुळं होत असतं. फक्त ते विचार पुरुषांच्यात मुळातच ते गट्स असतात, महिलांच्यात थोडं इमोशनलपणा जास्त असतं छोट्या छोट्या गोष्टींवरच. माझ्यात पण पूर्वी खूप चिडचिड व्हायची, मनासारखं नाही झालं तसं. पण मी अध्यात्मात गेले, माझं मन शांत केलं, मी मेंटली फिजिकली स्वतःला स्ट्रॉंग केलं. हळूहळू मी जेव्हा हा व्यवसाय चालू केला तेव्हा माझ्याकडे फायनान्शियल बेस अजिबात नव्हता. पण एक आशा होती की हे छोट्यातूनच थोडं 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 वाढवत एक वेळ अशी आली की आज भीती नाही वाटत सर. म्हणजे समजा अचानक परिस्थिती आली, माल खूप लागणार आहे, स्टॉक घ्यायचा आहे, डिमांड आली आणि आपल्याकडे पैसेच नाही, तर त्यासाठी मला वेळ आली की कर्ज काढायचे. तर ते कर्ज काढून नंतर फेडण्याचं टेन्शन मुळीच घेत नाही, कारण मला माझ्या स्वकर्तृत्वावर, हिमतीवर, कष्ट दिसत की मी करू शकते आणि त्यामुळे ते घडतं. असेच कष्ट करण्याची तयारी पाहिजे सर, आलेल्या परिस्थितीला फेस करणं. तर महिला करू शकते जर ती असे विचार ठेवते, पॉझिटिव्ह राहते, स्वतःला स्टेबल ठेवते. आणि मला कोणीतरी खुश ठेवलं तरच मी खुश राहील हा विचार पहिल्या बाजूला काढला पाहिजे. मी स्वतः खुश राहायला शिकणार. भले मी कोणत्याही परिस्थितीत माझी कंडिशन फायनान्शियली चांगली असं नसतं, मी तर माझ्या मिस्टरांना म्हणते मला तुमच्यावर झोपडीत जरी संसार करावा लागला ना तरी मी तो हसी खुशी करणार. आणि ते जमलं पाहिजे, ते एक स्किल आहे सर. त्या गोष्टी आपल्या आत आणण्यासाठी थोडं मोटिवेशन, स्वतःला मनाला एक चांगल्या विचारांची ऊर्जा देत राहणं, चांगलं तुमचे गुरु चांगले पाहिजेत, तुमच्या संपर्कातले लोक चांगले पाहिजे, तर ते होत असतं. जर का तुम्ही चुकीच्या विचारांच्या महिलांवर गॉसिपिंग करण्यात वेळ घालवताय तर तिथं मात्र तुम्ही नक्कीच निगेटिव्हच होणार. तुम्ही चांगल्या विचारांच्या लोकांच्या संपर्कात जाऊन सतत मनात पॉझिटिव्ह विचार ठेवा तर होतं. मी इतके सगळे मोटिवेशनल व्हिडिओ पाहत असते सर. माझ्या सकाळचा सगळा स्वयंपाकाचा वेळ उठल्या उठल्या मेडिटेशन करणं, त्यानंतर देवाची चांगली गाणी ऐकणं, पॉझिटिव्ह गाणी ऐकणं. मी ब्रह्मकुमारीला जॉईन असल्यामुळे मी त्यांचे महादेवाचे त्यांचे सॉंग्स ऐकते, ज्याच्यातून मला खूप चांगले विचार मिळतात. त्यानंतर स्वयंपाक करत असताना मोटिवेशनल व्हिडिओ ऐकणं. मी युट्यूबचे सगळे मोटिवेटर त्यांचे सगळे व्हिडिओ झाडून ऐकलेले तर आतावर कोणाला सोडलेलं नाहीये. कारण जसं शरीराला अन्नाची गरज असते, मनालाही पॉझिटिव्ह विचारांची गरज असते, अध्यात्माची गरज असते.
तुम्ही फक्त पोथी पुराण देवधर्म करून सगळ्या गोष्टी होत नाहीत, वाचून मंत्र जाप आत्मसात करून. पण झालं पाहिजे. तर त्या गोष्टी तुमच्या विचारात वाढवण्यात आल्या पाहिजेत. ज्या गोष्टींचा तुम्हाला त्रास होतो त्यापासून थोडंसं डिटॅच होता आलं पाहिजे. खूप सारे स्किल आहेत जे डेव्हलप झाल्यानंतरच तुम्ही थोडं परफेक्ट होता. लगेच परफेक्शनच्या मागे धावायला, लगेच मोठं होण्याच्या गोष्टी कराल तर तिथं त्रास होतो. सहजासहजी काय होत नाही, मिळत नाही, कष्ट हे करावंच लागतं. त्यासाठी तुमचे विचार आहेत इतके शुद्ध चांगले लागतात आणि यश मिळतं असेल सगळं. तेच सांगेन मी सगळ्या महिलांना की तुम्ही ही जर तुमच्यात काही आहे तर नक्कीच ते स्किल तुमचं डेव्हलप करा, समोर आणा, स्वतःवर विश्वास करून दाखवा. तुम्ही जेव्हा करून दाखवता तेव्हा तुम्हाला हे करणारे, निगेटिव्ह करणारे किंवा मागे खेचणारे कोण राहतच नाही. कारण आपणच इतके खंबीर बनत जातो प्रत्येक परिस्थितीत की कोणाची हिंमत नाही होणार तुम्हाला नाराज करायची, बोलायची किंवा चुकीचं म्हणण्याची. केलं पाहिजे, केल्याने होतं सर 100%. त्याच आपण सातारा न्यूजच्या माध्यमातून स्त्री शक्तीचा जो जागर आहे तो सौ दीपाली चंद्रशेखर गोडसे यांच्याकडून जाणून घेतला. त्यांनीही महिलांना जे व्यासपीठ उपलब्ध होताना दिसत नाहीयेत त्याबद्दलही सांगितलंय की शून्यातून विश्व निर्माण करणारी स्त्री कशा पद्धतीने असते. त्यांनी द्रौपदा मुर्मू यांचे उदाहरण दिलं. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असतील आणि महाराष्ट्र राज्याच्या ज्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत त्या सुनेत्रा अजित दादा पवार यांच्याबद्दलही त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि जर इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे त्यांनी सांगितलंय. 2018 साली स्वतःच्या घरातून सुरुवात करून आता वडूज सारख्या शहरात एक नाविन्यपूर्ण जे आज साडीचं दुकान शिवानी सारीज म्हणून सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून त्यांनी महिलांना जर इच्छाशक्ती असेल आणि खडतर प्रवासातून संघर्षशील स्वभाव असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सांगितलंय. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सातारा न्यूजला सबस्क्राईब करा. थँक्यू.